पुष्पांजलीचा कार्यक्रम भावसुमनांचा कार्यक्रम सुरू होतो आहे.
Krishna
माझा आवाज येतोय ना?
काळवेळ नाम उच्चारिता काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष माझे दोन्ही पक्ष माझे
संगीत विशारद रघुनाथजी महाराज पानसरे गुरुजी.
काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाहे उद्धरते. रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जड जीवा तारण हरिएक. हरिनाम सार जीवाया नामाची, उपमा त्या दैवाची कोणवाणी. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपान. हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. पांडुरंगा करो पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. देवृते उदारा सोपान देवा. या पुढे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं.
सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती, हे तो काकुलती तुझ लागे, लाडके लढीवाड मागतसे तुझा, वंदितसे रज चरणीचे त्वरे येऊनिया, श्री ठेवी हात जाईलाई भ्रांत तेव्हा माझे, आपुल्या बाळासी धरा आता हाती, न करी फजिती जना माझे, विश्वात्मा जो हरी त्याची वर्णी कीर्ती, आवडीचा होती रसमाय, ऐकोनियास्तव झालीसे प्रसन्न, नाम्यात अभिमान मज लागे, मस्तक माझे पायावर, मस्तक माझे पायावर, मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी, आवाज करी संता, वाज करी संतांच्या, मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी, काळवेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती, हरिमुखे मना हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत सेवेसाठी निवडलेला अभंग, ज्ञानाचे राजे योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप संत सम्राट विश्व माऊली ज्ञानोबराय यांच्या हरिपाठ या ग्रंथातील हा अभंग आहे. या अभंगामध्ये हरी नामाचा महिमा ज्ञानोबरायांनी वर्णन केलं आहे. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार, तो म्हणजे आजचा जो कार्यक्रम आहे तो एक नैमित्तिक प्रसंगातील आहे, नैमित्तिक कर्मातील आहे. आजच्या कार्यक्रमाला निमित्त आहे वैकुंठवासी विनायक भाऊ रेणुकर भाऊंच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजचा हा कार्यक्रम आणि विधी आहे. हे दोन मार्ग या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. एक तर कर्म मार्ग आणि दुसरा भक्ती मार्ग. कर्म मार्ग म्हणजे विधी, मंत्रविधी, काकाजी विधी करतात तो मंत्रविधी आहे, कर्म मार्ग आहे. आणि नामसंकीर्तन हा भक्ती मार्ग आहे. म्हणून दोन मार्ग या ठिकाणी आज एकत्र आलेले आहेत. भाऊंचं जे जीवन होतं ते सज्जन पुरुषासारखं त्यांचं जीवन होतं. भाऊ सज्जन पुरुष होते आणि म्हणून त्यांच्याबद्दल सर्वांनाच आदर होता. त्यांच्या परिवाराला आदर असेल पण परिसरालाही आदर होता. सर्वांचे आदराचं स्थान म्हणजे भाऊ.
असं आहे. म्हणून सर्व क्षेत्रातील आज दिग्गज मंडळी या ठिकाणी भाऊंना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित झालेले आहे. असं आहे. भाऊंच्या जीवनामध्ये भाऊंकडे आपण जर पाहिलं तर भाऊचं जीवन म्हणजे भाऊमध्ये संत दिसायचं. भाऊमध्ये संत संत जीवन काय असतं तशा पद्धतीचं भाऊंचं जीवन होतं. ते काही माणसं आकृतीने माणसं असतात, पण ती माणसं नसून ती संत असतात, आतून संत असतात. काही माणसं आकृतीने माणसं दिसतात, पण ती देव असतात, का देव असतात. काही माणसं आकृतीने माणसं दिसतात आणि ती माणसंच असतात. काही माणसं आकृतीने माणसं दिसतात, पण ती कदाचित पशु सुद्धा असतात. काही माणसं आकृतीने माणसं दिसतात, पण ती राक्षस सुद्धा असतात. आतला जो भाव आहे तो राक्षसाचा असतो, आतला भाव आहे तो जनावराचा असतो, आतला भाव आहे तो कधी संतांचा असतो, कधी देवाचा असतो, तर कधी मनुष्याचा असतो. पण भाऊंचं जीवन जर पाहिलं तर त्यांच्याकडे संत या नावाने, संत या उपाधीने भाऊंकडे पाहावं लागतं. आणि म्हणून हा हरिपाठातील मी अभंग निवडलेला आहे. का निवडला तर भाऊंची साधना ही दोन प्रकारची जीवनामध्ये होती. एक हरिपाठ आणि काकडा भजन. भाऊंनी हयात आहेत तोपर्यंत मंदिरामध्ये हरिपाठ घेतला. आईसाहेबाच्या मंदिरात भाऊंनी दररोज 5 वाजता हरिपाठ त्यांचा सुरू असायचा. बाळासाहेब कुठे गेले? बाळासाहेब, भाऊ, चिंबळकर तात्या, ते सुरवशे बाबा एक होते. ते 4-5 मंडळीने मला असं वाटतं की 50 वर्ष हरिपाठ त्यांनी घेतलाय आईसाहेबाच्या मंदिरात. किमान 50 वर्ष, जास्तही झाले असतील. पण नेमाने चाललेला हरिपाठ आमच्या पिंपळवाडी आणि राशीमध्ये आमचाही 40-45 वर्ष झाली. नेमाचा हरिपाठ अजून चालूच आहे. आणि राशींचा एक हरिपाठ आईसाहेबाच्या मंदिरातला चालू आहे. भाऊंनी अखंड हरिपाठ घेतला. म्हणजे हरिपाठ ही एक त्यांची साधना होती, आवडीची. म्हणून कीर्तनामध्ये काय अभंग घ्यायचा, परमपूजनीय काळे गुरुजींचा माझा विषय झाला. गुरुजींना म्हटलं मी हरिपाठातलाच अभंग घेतो आज. भाऊंना हरिपाठ आवडत होता आणि माझ्या मनात होता तोच गुरुजींनी अभंग सांगितलं. म्हणजे मग ह्या दोन्ही पक्ष पाय उद्धरते. मी तोच अभंग चिंतित होतो. गुरुजींनी सांगितलं तोच अभंग घ्या. असा आहे हरिपाठ. हा आवडीचा हा एक ग्रंथ आहे. आणि म्हणून भाऊंना सुद्धा आणि वर समाधान वाटेल. कीर्तन आहे पण कीर्तनातला अभंग आपल्या आवडीचा आहे. ते सुद्धा तृप्त झाले पाहिजे. भक्तिसूत्रामध्ये श्लोक आहे, मोदन्ते पितरो नृत्यन्ते देवता सनाताचे भूर्भवती. पितरांना आनंद होतो, दैवत आनंदाने नाचू लागतात आणि पृथ्वी स्वतःला सनात मानत राहते. असं आहे. आपण केलेलं कर्म आहे, आपण केलेलं चिंतन आहे, आपण केलेलं पुण्य ते त्यांच्यापर्यंत जावं. त्यांच्या निमित्ताने केलेलं ते त्यांच्यापर्यंत जातच. यांते देवव्रता देवान पितृ यांते पितृव्रता भूतानी यांते भूतेजा यांती मध्याजिनोपी माम. भगवान सांगतात ज्यांच्या प्रित्यर्थ तुम्ही कराल त्यांच्यापर्यंत ते जातच. असं आहे. आणि म्हणून त्या निमित्ताने भाऊंचा हा एक पितृयज्ञ आज. आणि त्या कुटुंबाने रेणुकर परिवाराने केलेले त्यांच्या मुलं, सुना, त्यांचे नातू आणि माऊलींनी फार त्यांचे पंतू, असा परिवार आहे भाऊंचा. त्यांचं पूर्ण आयुष्य झालं बरं का. प्रापंचिक कर्तव्य संपली आणि त्यांचं आयुष्यही संपलं 1 वर्षापूर्वी. हे पेटी मास्तर बरं का चांगले. हे असे दिसतात ना, फार सुंदर पेटी वाजतात. गाडी महाराज आहे ती. हा पारवडीची बसा. असं आहे.
आज सगळे कलावंत मंडळी या ठिकाणी आली बरं का. काही भाऊंवर श्रद्धा म्हणा, भाऊंचा आदर म्हणा, भाऊंनीच सर्वांना आकर्षित केलं म्हणा, पण सर्व क्षेत्रातील दिग्गज मंडळी आहेत. आपल्या परिसरातील सगळे गुणी टाळकरी आहेत. आता सर्वांचं नाव घेत बसलं तर आपल्या कीर्तनाची वेळ संपल. सगळे गुणीजन मंडळी आहेत. विशेष करून आज या ठिकाणी ज्यांना शासनाने पुरस्कार दिले, ज्यांच्या स्पर्धेमध्ये अग्रक्रमांक आला, अशी या ठिकाणी शिक्षक मंडळी संगीतातील आहेत. संगीतवाले नाही, संगीतातील शिक्षक. हरिभक्त परायण आपल्या सर्वांचे परिचयाचे आवडीचे पानसरे गुरुजी, श्री गुंडोपंत पानसरे, हे या ठिकाणी आता यांचा योग कधी कधी येतो बरं का, सतत योग यावा. या ठिकाणी ज्यांनी नाना भजन स्पर्धा झाल्या बारामतीला, आमदार रोहित पवारांनी भजन स्पर्धा घेतल्या, त्या स्पर्धेचं पहिलं बक्षीस या जोडीने मिळवलं. महाराष्ट्रातील सगळे कलावंत आले होते. हे साळुंखे बंधू जोडी. गुरुजींनी म्हटले मला, मी त्यांना फार लहानपणापासून ओळखतो. ते तुमच्याकडेच होते ना, गुरुजींकडेच होते शिकायला. असं आहे, त्यांना एकदम लहान होते तेव्हापासून ओळखतो बरं का तुम्हाला मी. आई वडील आले जे महाराष्ट्रातील कुठलाही गुणवान सांगा, त्याची माझी नाही 20 वर्ष भेट होऊ द्या, पण मी त्याला नावाशी निश्चित ओळखतो. नाना तुम्ही पहिलवान ओळखता ना, महाराष्ट्र केसरी नाना आपल्या समोर. तेच पहिलवानाला सगळ्याला ओळखणार. तसं मी सुद्धा गुणवानाला सगळं ओळखतो, का मला सूर कळतो. सूर गेलेला कळतो, नालेला कळतो, असं आहे. आणि भाऊंच्या बरोबर ज्यांनी परमार्थामध्ये एकत्र मिळून परमार्थ केला, अशी सगळी राशींची स्थानिक मंडळी, गावची मंडळी आहेत. या क्षेत्रातील परमपूजनीय काळे गुरुजी आहेत, आप्पा आहेत, हरिभक्त परायण मोठे बाबा आहेत समोर, गोपाळ महाराज आहेत. भाऊंच्या बरोबर ज्यांनी सत्तामध्ये आणि सहकार्य एकमेकाला करून जो कार्यक्रम चालवला, ते हरिभक्त परायण ज्ञानेश्वरी मुखोद्गते असे सतीश महाराज या ठिकाणी आहेत. सर्वांचा काय उल्लेख करत नाही आता, पण सर्वजण त्यात आले. तुम्ही कीर्तन संपल्यानंतर मला विचारा का नाव घेतलं नाही. व काही कारण नाही, काही नाही कारण. आपलं सगळं प्रेमाचे, आमची सगळी भजनी मंडळी आहेत. असं या अभंगाचं आपल्याला चिंतन करायचे. हा एक पितृयज्ञ आहे. आता श्राद्ध विधीचा विचार आपण सांगत बसलो होतो, त्याच्यातच आपली वेळ संपेल आता. कारण श्राद्ध विधीचा संतांनी, शास्त्रांनी मनावर कशी जबाबदारी टाकलेली आहे. माणूस असा मोकळा सोडलेला नाही, तो मोकळा सोडलेला नाही, त्याला बंधन टाकलेले आहे. माणूस म्हणून जन्माला आला ना, तो ही बंधन बाळग बरं का, ही बंधन पाळलीच पाहिजे. आणि जो बंधन पाळत नाही त्याला माणूस म्हणून घेण्याचा अधिकार नसतो बरं का. मी माणूसही म्हटला तरी नाही, बंधन पाळतो तो माणूस हो. नाहीतर मग ज्याच्या जीवनामध्ये एकही याच्यातलं तत्व नाही, त्याचं जीवन हे पशुसमान आहे. आणि असं नीतिकार श्लोक लिहितात, येशाम न विद्याना तपो न दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्म ते मृत्युलोकी भूमिभारभूता मनुष्य रूपेण मृगशरण्ये. ज्याच्या जीवनामध्ये या गोष्टी नाहीत त्याला माणूस म्हणून घेण्याचा अधिकार नाही. ज्याच्या जीवनात विद्या नाही, तप नाही, ज्ञान नाही, शील नाही, गुण नाही, धर्म नाही, काहीच नाही, त्याचं जीवन या जगामध्ये पशुतुल्य आहे. संत तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज हा माणूस कुठलाच नियम पाळत नाही, याला काय म्हणायचं? तुकाराम महाराज म्हणले, बैल म्हणा. काही नित्य माविना
काही नित्यने मावेन अन्न खाये तो श्वान वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ नाहीतरी काही थोडी श्वान सुकरी बापुडी एर काय ते बापुडी केर अंकाराची घोडी. महाराज म्हणतात नेम पाळले पाहिजे म्हणून 5 यज्ञ त्याच्यात आजचा दुसरा यज्ञ अध्यापनम ब्रह्मयज्ञ पितृयज्ञ स्तोत्रपणम अग्निदेव बलिर्भूत यज्ञ आतिथ्य पूजनम. 5 यज्ञ ग्रस्ताश्रम मानवासाठी त्याच्यातला हा दुसरा यज्ञ आहे. त्याला पितृयज्ञ असं म्हणतात. बरं का तो यज्ञ तरी काय करायचा तर ऋणानं जीवन बांधलेले म्हणून आणि माणसाचं जीवन ऋणानं बांधलेले उल्लेख करणं. तो किती प्रकारचे ऋण आहेत माणसाकडे? 5 प्रकारचे ऋण आहेत. अनेक प्रकारचे आहेत पण प्रमुख 5 आहेत. पहिलं जे ऋण आहे माणसाकडे ते पशु पक्ष्यांचं ऋण आहे, प्राणी मात्राचं ऋण आहे. दुसरं ऋण आहे ते मनुष्य ऋण आहे. तिसरं ऋण आहे ते ऋषींचं ऋण आहे. चौथं ऋण आहे ते देवाचं ऋण आहे आणि 5वं ऋण आहे ते मातृपितृ ऋण आहे. आणि या ऋणातून उतरे होण्यासाठी जीवनभर माणसाने प्रयत्न करायचा आहे. विठ्ठल या ऋण नाही फेडलं तर ते वाढत जातं. त्याला शेष म्हणतात. अग्निशेष, ऋणशेष, शत्रुशेष तथैव च. ऋण नाही फेडलं तर वाढतो, अग्नी नाही विझवला तर वाढतो, शत्रूचा बंदोबस्त वेळीच नाही झाला तर शत्रू वाढतो. म्हणून हे वेळीच म्हणून वयोवृद्ध माणसाचा सन्मान राखून हे विधी करावेत. हयात आहे तोपर्यंत त्यांचा सन्मान राखावा आणि गेल्यानंतर हे विधी करावेत. हे विधी केल्यानंतर त्यांचा सन्मान जर राखला तर आपल्या जीवनात 4 गोष्टी वाढतात. आयुर्विद्या यशोबलम. 4 गोष्टी वाढतात. अभिवादनशील असे नित्यम रद्दोपसेविना चत्वारो तस्यवर्धन ते आयुर्विद्या यशोबलम. अशा 4 गोष्टी जीवनात वाढतात बरं का. कोणत्या कोणत्या? त्यांचा सन्मान राखला तर आयुष्य आपलं वाढतं, विद्या वाढते, यश वाढतं आणि बळ वाढतं. या 4 गोष्टी वयोवृद्ध माणसाच्या सन्मानात वाढल्या जातात. म्हणून वयोवृद्ध जे आहेत ते 3 वृद्ध सांगतात. वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध आणि तपवृद्ध. कुणी ज्ञानाने वृद्ध आहे, कुणी वयाने वृद्ध आहे, कुणी तपाने वृद्ध आहे. आणि या वृद्धाचा सन्मान राखला तर 4 गोष्टी वाढल्या जातात. आणि म्हणून वयोवृद्ध माणसाचा सन्मान राखावा आणि गेल्यानंतर हे विधी करावेत. म्हणून या ठिकाणी आज असा हा बाऊंच्या प्रथम पुण्यस्मरणाचा हा विधी आहे. त्या निमित्ताने निवडलेला अभंग आहे तो ज्ञानोबरायांच्या हरिपाठातील आहे. हरिपाठ हा कमी किमतीचा, म्हणजे पुस्तक पाहिलं तर 1 रुपये त्याची किंमत आहे बरं का. आणि हरिपाठ जर किमतीने ठरवला तर किंमत फारच कमी आहे बरं का. हरिपाठाची किंमत फक्त 1 रुपया आहे. 1 रुपयात हरिपाठ मिळतो. मग किमतीने ठरवलं तर हरिपाठाची किंमत एकदम कमी, पण ताकदीने ठरवलं तर सगळ्यात मोठी. हरिपाठ 750 वर्ष झाले तरी अजून आहे ना हरिपाठ. आणि त्या काळातली इतकी पुस्तकं गेली ना कचऱ्यामध्ये. आणि जास्त किमतीची पुस्तकं कचऱ्यात जातात आणि 1 रुपयाचा हरिपाठ 750 वर्षे टिकतो. हे हरिपाठाचा महिमा आहे. हरिपाठ हा एक ग्रंथ आहे. ज्या पुस्तकाला अनुबंध लागतो, अनुबंध चतुष्टय लागतो, तो ग्रंथ ठरतो. अधिकारी, विशेष, संबंध आणि प्रयोजन या 4 गोष्टी. हरिपाठ हा माऊलींचा संसारी जीवासाठी, मानवी जीवनामध्ये संसारी लोकांनी हरिपाठ संग्रही ठेवून हरिपाठ पाठच करावा. का तर हरिपाठ हा आपल्याला सुख देणार आहे, आपल्या जीवनातील सगळे दोष घालवणार आहे. हरिपाठाची फार मोठी ताकद आहे. हरी म्हणजे हरीचं स्मरण. हरिपाठ, या हरिपाठाचा अधिकारी संसारी जीव आहे. आज संसारी शिववेद करी वेदशास्त्र बारी बाह्य सदा. हरिपाठाचा अधिकारी संसारी जीव आहे. हरिपाठाचा विषय मुखाने हरीचं स्मरण करणं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिपाठाचा संबंध आहे द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिपाठाचा संबंध. हरिपाठाचं फल आहे 2, पुण्याची गणना आणि तेने मुक्तिचारी साधिल्या. हा हरिपाठ हा ग्रंथ असा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जेवढे ग्रंथ केले त्या सगळ्या ग्रंथाचं सार हरिपाठामध्ये आहे. ज्ञानोबरायांचा ग्रंथ आहे
चांगदेव 65, अमृत अनुभव, ज्ञानेश्वरी आणि अभंग गाथा आणि हरिपाठ 5वा. पण या सगळ्यांचं सार हरिपाठामध्ये आणलेलं आहे. चांगदेव 65 चांग उपदेश. चांगदेव 65 याचा अधिकारी योगी पुरुष आहे. योगी चांगदेवांना केलेला उपदेश याच्यामध्ये स्वस्ते श्री वटेशु जो प्रपोनी जगदा भासू दाबेला मग ग्रासू प्रगट करीन. चांगदेव 65 हा योग्यांसाठी आहे बरं का. मग योग्यांसाठी जो ग्रंथ आहे त्याच्यात आपल्याला काही समजणार नाही, संसारी माणसाला काही कळणार नाही. सिद्धांसाठी जो आहे तो अमृतानुभव आहे. अमृतानुभव ग्रंथही सामान्य माणसाला काय कळणार नाही. त्याच्यात सिद्धानुवाद आहे, सिद्धाने केलेला, सिद्धांसाठी केलेला अनुवाद आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे तो साधकांसाठी आहे, ज्याला ज्ञान विज्ञान जाणून घ्यायचे आहे आणि त्याच्यासाठी केले ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी ज्ञान हो या ज्ञानाशी आयसावर या टिकेली. ज्ञानेश्वरी सर्वांसाठी, आपल्या साधकांसाठी आहे. ज्याला काही जाणून घ्यायचे ना त्याच्यासाठी, विज्ञान जाणून घ्यायचे, अज्ञान जाणून घ्यायचे, ज्ञान जाणून घ्यायचे, याच्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. जाणीव जेतन रेगे, ते जाणीव जेतन रेगे विचार मागुता पावली निगे तर आईनी नेगे अंगे जायाच्या अर्जुना तया नाव ज्ञान. एर प्रपंच हे विज्ञान, ते तर सत्यबुद्ध्या ज्ञान हे दान इदंतु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि स्वैवे ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वं मोक्ष शुभा. नातरी अर्जुना हे बीज पुढे ते सांगितलं तुझं जे हे अंतकरणीचे गो जीवाचे आणि असं असणार विज्ञान ज्ञान हे सगळं आणि तुम्हाला देतो म्हणले. जसं राजहंस पक्षी दूध आणि पाणी दोन्ही एकत्र ठेवलं तर तो काय करतो, दूधच घेतो आणि पाणी जागेवर ठेवतो. राजहंस पक्षी बरं का चाचूचे सांडसे खंडीचे पै पाणी राजहंसे ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. बरं का राजहंसाच्या समोर जर हे दूध आणि पाणी ठेवलं तर तो वेगळं करतो आणि कावळ्याच्या समोर ठेवलं तर दोन्ही पिऊन टाकतो. आणि कावळ्याची एक ओवी ना, वाता कावळ्या साजूक कसलिया विवेको कावळ्या नाही दैसा विठाला. ज्ञानेश्वरी हा साधकांसाठी गाथा, महाराजांचा गाथा आहे. भगवान पांडुरंगाबद्दल निश्चिम प्रेम प्रकट करणारा हा गाथा आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते रत्न किळपाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजळणे नवर्ण येते तेजे शोभा. आणि सगुण निर्गुण स्वरूपाचं वर्णन गाथ्यामध्ये केलेलं आहे. अभंग गाथा. आता हरिपाठ आहे तर या सगळ्याचं मंथन ज्ञानोबरायांनी केलं आणि हरिपाठ सार आणलं बघा. चांगदेव 65 चांग उपदेश, ज्ञानेश्वरीतील ज्ञानामृत बर का. चांगदेव 65 चांग उपदेश, अमृत अनुभवातील ज्ञानामृत, ज्ञानेश्वरीतील ज्ञानामृत, या सगळ्यांचं म्हणून तयार केलं ते नामामृत बरं का. सगळ्याचं तयार केलं ते नामामृत आणि ते आपल्या हातामध्ये दिले. नामामृत गोडे वैष्णव नामामृत तयार केलं आणि ते आपल्याला दिलं. पतंजली ऋषीने योग सूत्र तयार केली. आता योगानुशासन पतंजली ऋषीने योग सूत्र तयार केली. नारदांनी भक्ती सूत्र तयार केली. आता तो भक्ती जिज्ञासा. व्यासांनी ब्रह्मसूत्र तयार केली. आता तो ब्रह्म जिज्ञासा. शांडिल्याने धर्मसूत्र तयार केली. आता तो धर्म जिज्ञासा बर का. सगळ्यांनी ही सूत्र तयार केली. ज्ञानोबरायांनी नामसूत्र तयार केली. काय केली?
नामाची सूत्र तयार केली. म्हणून हरिपाठामध्ये हरी नामाची सूत्र तयार केली नामराय. 4 अभंग असे त्यात हरी शब्द नाही. बाकी सगळ्या अभंगात 1दा 2दा 3दा हरी शब्द आलेले आहेत. हरी हा शब्द गुंफत असताना 55 वेळा हरिपाठामध्ये आहे. हरी शब्द किती वेळा आहे? 55 वेळा. आपण गेल्यानंतर मोजून बघू बरं का. हरी शब्द 4 अभंग असे आहेत की त्याच्यात हरी शब्द नाही. योग याग विधी येणे नोहे वायाची उपाधी भाविविन देव गुरुविन अनुभव तपेविन दैवत गुजेविन हेत दानदेव सांगे साधूचे संगती. याच्यात हरी शब्द नाही बरं का. साधुबोध झाला आईचा मुराला कापुराची वाती ठाईची समाप्ती मोक्ष रेखे आला साधू सांग केला ज्ञानदेवा गोडी हरी आला काय संताचे संगती मनमार्गती आकळावा श्रीपती रामकृष्ण वाचा भावा आत्मा तो शिवाचा एकतत्व नाम. प्रियाने मुसलमान सर्वगटी राम नसोड्या भाऊ रामकृष्ण ठाव जातीवेत होत भजका त्वरित नामदेवा ध्यानी वैकुंठ भुवनी घर केले. आता हे 4 अभंग सोडले. याच्यात हरी शब्द आलेला नाही. तुम्ही म्हणाला का आला नाही? आता मला नाही माहिती का आला बरं का. पण याच्यात 4 अभंगात हरी शब्द नाही. पण बाकी सगळ्या अभंगामध्ये हरी शब्द आहे. म्हणून हरी ही काय सूत्र ज्ञानोबरायांनी गुंफलेली आहेत. नामसूत्र त्याला म्हणतात. आणि हरिपाठाचा महिमा सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक मोठमोठ्या लोकांचं पुरावे या ठिकाणी हरिस्मरणाबद्दल दिलेले आहेत बरं का. हरिस्मरणाबद्दल हरिपाठातच पुरावे दिलेत मोठ्या लोकांचे. कोणाचा पुरावा दिलेला आहे? वाल्मिक ऋषींचा दिलेला आहे बरं का. वाल्मिक ऋषींचा पुरावा आहे. व्यास महर्षींचा पुरावा आहे. प्रल्हादाचा पुरावा आहे आणि उद्धवाचा पुरावा आहे. या मोठ्या लोकांनी हरिस्मरणाचा अंगीकार केला आहे. पुराण प्रसिद्ध Ah
तुम्ही टाळ्या वाजल्यावर गैरसमज होईल का? आम्हाला जास्त येत काय वाटेल असं, आम्हाला जास्त येत असं वाटलं नाही पाहिजे, तर सुधारणा होते नाही. पुराण प्रसिद्ध बोललेली वाल्मिकी नामे तीन लोक उद्धरते, सगळं मापातलं काम आहे बरं का. असं मी काय नाही 5 वाजेपर्यंत राग मध्ये सगळं असा बेमक्लास राग झाला. अजून जास्त नाही पण 2-3 राग म्हणू. अजून काय होतं कीर्तनात राग म्हणलं की लोकांना कधी कधी रागही येतो. काय लावले असं ते पुण्यात तिकडे इकडे तिकडे चालतं संगीत चांगलं चालतं. मग व्याख्यान थोडं रागदारी जास्त. आता आपल्याकडे रागदारी कमी व्याख्यान जास्त. काय प्रमाण काय होत आपलं. पुराण प्रसिद्ध बोललेली वाल्मिकी नामे तीन लोक उद्धरते. एकदा काल्याचं कीर्तन 4 तास केलं तुमच्या
त्यांच्याकडे कुंभरगावला 4 तास कार्याचं कीर्तन केलं. का? साथीला सगळे असेच माऊली पानसरे यांचे बंधू, तुकाराम गोसावी, मोरकुटे, जगन्नाथ वाडेकर, अजून कोण होता? मोरकुटे महाराज होते. जे रागदारी सुरू झाली ते झाले 4 तास. 4 तास कीर्तन काल्यात झालं तरी म्हटलं आता बस 4 तास झाले, भेटा भेटला माझा चैत्रात कार्यक्रम असतो. तरी ते पैलवान उभे राहिले, म्हणजे नाही नाही अजून थोडं होऊ द्याच म्हणजे. असं आहे, हा आनंद आहे. नाही या आनंदाशी सोडा, नाही या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, आला करा अमुचिया चढा तुका म्हणे विरा भक्तीची. हरिपाठामध्ये मोठ्या मंडळीचा पुरावा ज्ञानोबरांनी दिला. वाल्मिक ऋषींचा. वाल्मिक ऋषी नामाने त्यांनी ऋषित्व प्राप्त करून घेतलं. नारदांनी उलटा मंत्र सांगितला. ते म्हणले मला उलट येते, सरळ राम येत नाही, मारा मारा येते. नारद मुनी म्हणले ठीक आहे, तसं तर तसं. ते उपरा ते अक्षरी मरा मरा या उत्तरी, नारद वाल्मिका उपदेश करी, तो अक्षरी उद्धरला. उलट्या जपानच वाल्मिक ऋषींचा नाम जपानी उद्धार झाला, म्हणून त्यांचा पुरावा घेतला ज्ञानेश्वर महाराजांनी. हरिनाम सोपं ठरू नका, वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले. कुंजंत राम रामेती मधुरम मधुर अक्षरम, आरोह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. वाल्मिक ऋषी रामायणाचे कवी झाले. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रवेशनम, एक एक अक्षरम पुसा महापातक नाशनम. सहज वाल्मिक ऋषीचं उदाहरण दिलं ज्ञानोबरायांनी. प्रल्हादाचं उदाहरण दिलं. सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला, उद्धवाला जला कृष्णनाथा. ज्या प्रल्हादा हरिनामाचा महिमा समजला आणि हरिनामचिंतन त्यानं केलं, त्या प्रल्हादाने हरिनामाचा महिमा लहान लहान मुलांना सांगितला. हे बाळांनो, बालवयात तुम्ही नामस्मरण करा, हरीचं चिंतन करा. कौमारो आचरित प्राज्ञो धर्मान भागवतानी, दुर्लभो मानुष्य देहो लदप्य ध्रुव मदर्तदम. भक्त प्रल्हादाचा नाम महिमा त्या बाल गोपाळांना एवढा भावला की ते सगळे चिंतन करायला. असं आहे. उद्धवाला जे ज्ञान प्राप्त झालं, उद्धवाला भगवंताने जो ज्ञानाचा उपदेश केला, याचं कारण उद्धवाचं अंतःकरण नामचिंतनानं पवित्र झालं. असं आहे. म्हणून उद्धवाचं उदाहरण दिलं. व्यास महर्षींनी सांगितलं हरिनामाचा महिमा. ज्ञानदेव म्हणे व्यासाचे द्वारकेचा राणा पांडवांना हरीचं स्मरण केलं तर द्वारकेचा राजा श्रीकृष्ण भगवान आपलं राज्य सोडून पांडवांच्या घरी काम करू लागला. ऐश्वर्यवान राजा, पण पांडवांच्या यज्ञामध्ये पत्रावळे उचलायचं काम केलं. अर्जुनाची गुणी भगवंताने धुतली. का? हरिनामाचा संबंध आहे. असं एवढं प्रभावी आहे, ते घ्यायला सोपं आहे, मानवाला शक्य आहे, सहज प्राप्त होणार आहे. पण सहज मिळतं म्हणून त्याची ताकद कमी असं ठरवायचं कारण नाही. हवा सहज मिळते, हवेची ताकद कमी नाही. सूर्यप्रकाश सहज मिळतो, सूर्यप्रकाशाची ताकद कमी म्हणता येत नाही. ज्या पृथ्वीवर राहतो त्या सहज पृथ्वीवर राहतो म्हणून त्याची ताकद कमी म्हणायचं कारण नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, चंद्र, सूर्य, मेघ आणि समुद्र हे घटक फार ताकदवान आहेत. सहज प्राप्त ही ईश्वर निर्मिती आहे. मानवाला याच्यातील काहीच निर्माण करता येत नाही. ही सगळी ईश्वर निर्मिती आहे. तसं प्रभूचं नाम सुद्धा हे ईश्वर निर्मितच आहे. आणि म्हणून शक्य आहे, सोपं आहे, म्हणून त्याची ताकद कमी असं ठरवायचं कारण नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हरिनामाचा महिमा सांगत असताना हरिपाठ आपल्याकडे दिला. का? हे कलयुग आहे. या युगामध्ये मानवाला हे साधन सर्वात शक्य आणि सोपं आहे. बाकी अवघड कोणी करणारच नाही.
नाही करणार म्हणले. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली नघडे साधन उचित विधी विधान नकळे नघडे सर्वतान. आणि म्हणून हे सोपं सांगितलं. भक्ती पंत बहु सोपा पुण्य नागविया पापा हे जाणे खे पायनेचे के खंडते. म्हणून सोपं सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी. त्यांना काही अवघड सांगता येत नव्हतं का? अवघड सांगता येत हो, पण आपल्या माणसासाठी त्यांनी सोपं सांगितलं. सगळ्यांसाठी सांगितलं, सोपं साधन सांगितलं. का तर कलियुगामध्ये बाकीचे सगळे मार्ग आहेत ते मार्ग थोडेसे कमी पडले, आता मलिन झाले. त्यांचा अंगीकार करायला कोणी तयार नाही. हा, गुरुजी म्हणतात इतर मार्गाला टीबी झाला आणि शक्ती त्याची थोडी क्षीण झाली, कमी झालेली आहे, असं आहे. आता कर्म मार्ग म्हटलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा त्याची साधन सामुग्री 9 प्रकारची. आता माणसाला कसे शक्य नाथराय वर्णन करतात. काम्य कर्मे विघ्ने विचित्र देश काल मंत्र तंत्र द्रव्य दक्षिणा विधी पात्र शुद्धी सर्वत्र पाहिजे. या कर्मामध्ये 9 प्रकार आहेत. कर्म मार्गाचं आचरण करायचं म्हटलं, त्या मार्गाने जायचं म्हटलं की त्याच्यामध्ये बरेच पाहावं लागतंय. देश पाहावा लागतोय, काल पाहावा लागतोय, मंत्र तंत्र द्रव्य दक्षिणा विधी आणि पात्र पावित्र्य एवढं पाहावं लागतंय कर्म मार्गामध्ये. दुसरा जो मार्ग आहे तो ज्ञान मार्ग आहे. याचे सुद्धा 6 प्रकार सांगितलेले. विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, समाधी षटक पाहिजे आणि मुमुक्षत्व पाहिजे. त्या समाधी षटकामध्ये सुद्धा 6 शम पाहिजे, दम पाहिजे, तितिक्षा पाहिजे, श्रद्धा पाहिजे आणि समाधान पाहिजे. उपरती पाहिजे आणि समाधान पाहिजे. आणि ही साधन सामुग्री ज्ञान मार्गाची. आता पुढचा जे मार्ग आहे योग मार्ग आहे. याच्यामध्ये 8 प्रकारची सामुग्री पाहिजे. यम पाहिजे, नियम, प्राणायाम, प्रत्याहार, आसन, ध्यान, धारणा आणि हे 8 अंगाचा अभ्यास पाहिजे. आता कलियुगामध्ये हे माणसाला कसं शक्य होईल? कारण सगळं घोटाळा झालाय कलियुगामध्ये. असं आहे, खरं जर आवडत नाही कुठंही माणसाला आवडत ताबडतोब. लटके ते रुचेल साच कोणाही न पचे, असं आहे. नामदेव महाराज म्हणतात, झाला कलीचा प्रवेश तुम्हा नामाचा विश्वासू हृदय रसिकेशु विष्णुदास नामा म्हणे. या युगाला प्रारंभ झाला की साधन बदललेले आहे. या युगामध्ये सगळ्या गोष्टी कमी झालेल्या आहेत. काय काय कमी झालंय तुकोबारांनी याची यादीच दिली एक. महाराज म्हणतात, अल्प भाव अल्प मन
काय काय कमी झालं कलियुगामध्ये. संत तुकाराम महाराजांनी पांडुरंगाच्या समोरच यादी वाचली तेव्हा या सगळ्या गोष्टी या युगाने कमी केल्या. काय काय कमी केलं? अल्प भाव, म्हणजे माणसाची भावनाच कमी केली, म्हणजे सगळ्याचे भाव पडले. भाव कमी झाला. अल्प भाव, अल्पमती, माणसाची बुद्धी सुद्धा कमी झाली हो. आणि पूर्वी फार विद्वान लोक होते, सगळ्या क्षेत्रात विद्वान लोक होते. आता तुमच्या काळातला दर्जा आहे का? कमी होत चालला बरं का. पूर्वीची बांधकामं बघा, हेमाडपंथी बांधकाम आहे, दगडावर दगडच राहिलाय फक्त. त्याच्यात सोना नाही, सिमेंट नाही, ते दगडावचा दगड खाली पडत नाही. 100 वर्ष बघा हे बरं का. म्हणजे किती दर्जा आहे याचा. आता तो दर्जाच कमी झाला. उद्घाटन व्हायच्या आधी पूल पडायला लागला. म्हणजे माणसाची बुद्धी सुद्धा कमी झाली हो. बुद्धी कमी झाली. आता पूर्वीचा विचार केला तर सगळी साहित्य संपदा केवढी मोठी आपली, आता तशी नाही. आणि पूर्वीच्या विद्वान लोकांनी किती श्लोक तयार केले आणि सगळा इतिहास लिहून ठेवला हो त्यांनी. आणि आताच्या मानाने ते फारच कमी झालं. आता टन हिंगाणपेठ आणि त्याच्यात सरकारकडून पैसे घेतात आणि त्याचं झालं संमेलन. कशाचं संमेलन? लहान मुलांच्या कविता. हां, काय दर्जा काय? आणि पूर्वीचा दर्जा बघा बरं का. असं आहे, मती कमी झाली, बुद्धी कमी झाली, अल्पभाव, अल्पमती, आयुष्य कमी झालं आणि तेही हातात राहिले नाही. आयुष्य कमी झालं. पूर्वी कृतयुगाचा विचार केला तर ग्रंथामध्ये त्याचं वर्णन केलं. 1 लाख वर्ष माणूस जगत होता. कृतयुगामध्ये 1 लाख वर्ष मानव जगायचे, म्हणून 60 हजार वर्ष ऋषी तपश्चर्या करायची. त्रेतायुगाला सुरुवात झाली त्यावेळी त्याच्यातून 1 शून्य कमी झालं. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष मानव जगू लागला. द्वापार युगाला सुरुवात झाली त्याच्यातून 0 कमी झालं. 1,000 वर्ष मानव जगू लागला. आता कलियुगाला सुरुवात झाली त्याच्यातून 0 कमी झालं. 100 वर्ष जगू लागला. आता सगळ्यांनी मिळून प्रार्थना देवाला करायची की याच्यातलं 0 कमी करू नका. याच्यातलं 0 कमी झालं तर 10 वर्षाचं आयुष्य राहील आणि ते वाढवायचं कमी करायचं आपल्या हातात नाही. म्हणतात
क्या जीवन के पकड़िया क्या जीवन के सुंदर है। क्या जीवन की पकड़े हथौलिया नहीं तेरा बाबूंच्या पुण्यस्मरणाचा योगच असा की वरून शिरवाळ पडले आणि साथीला दिग्गज मंडळी अजून आपल्या सगळ्या गायकांकडे अजून हातच गेला नाही. सगळे तयार मंडळीत आपल्या सुद्धा असं क्या जीवन की पकड़ियास हातोलिया नहीं तेरा घास. आयुष्य कमी झालं आणि ते आपल्या हातामध्ये राहिलं नाही. पूर्वीच्या आयुष्याचा विचार केला तर खूपच होत. एक अर्बोज 60 कोटी देखा 30 लक्ष 10 सहस्त्र मापा 7 से 9 मास मापाता हिरण्यकश्यपा काढला. हिरण्यकश्यपच आयुष्याचं वर्णन आहे. एक गावचे 60 कोटी 30,10,709 महिने हिरण्यकश्यप. आता त्याच्या पुढचा विषय 14 चौकड्या लंका नाथा 99 सहस्त्र आहे दशरथा तेही गेले स्वर्गपंथा मागे सर्व तंदुरण्याची. त्याच्या पुढचा विषय 14 कल्प मार्कंडया पडे तैलो महाराजाचा रोम जडे. बकत आलेपेचे निमिष मोडून गेले एवढे अरे म्हणा. बकत आलेपेचे पुरे निमिषे वट हंसाचा उपडा पिच्छ तयश होता मृत्यू प्रवेश. एक श्वास घुसुंडीचा मरणांतपुरी घुसुंडीचा तर एक श्वास कुर्माचा नामाविनवी केशवाचा वेगे विठोबाचा पंत धरा. एवढं आयुष्य होतं.
म्हणजे आला बरं का आपण. या सगळ्या गोष्टी कलियुगामध्ये कमी होत गेल्या आणि म्हणून महाराज म्हणतात सगळी साधनं कमी होत गेली. मग एकच साधन सर्वांना शक्य, सर्वांना गरजेचं, सर्वांना सुफल फल देणार आणि सर्व साधनाचं फल देणार, सर्व साधनाचे साथ असं हरिस्मरण कलियुगामध्ये आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं बाकी सगळ्या साधनाला, सगळ्या मार्गाला साधन सामुग्रीची गरज आहे बरं का. ज्ञान मार्ग, योग मार्ग पाहिला, कर्म मार्ग पाहिला, आता भक्ती मार्ग याला सुद्धा साधन सामुग्री, निष्ठावंत भाव भक्तांचा ही पूर्ण साधन सामुग्री या भक्ती मार्गाची. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सर्वांना शक्य असलेलं भगवंताचं नाम आहे. याला कुठल्या प्रकारचं बंधन नाही, याला काळाचं बंधन नाही. काळवेळ नाम उच्चारित नाही, काळवेळ नाम उच्चारित नाही, काळवेळ नाम उच्चारित नाही, काळवेळ नाम उच्चारित नाही. काळवेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाहे उतरते. या नामचिंतनाला काळाचं, वेळेचं, जातीचं, कुळाचं कुठलंच बंधन नाही. जातवीत गोत कुळशीळ मात भजका त्वरित भावना नास्ती तेषु जाती विद्या कुळ धन क्रियादी भेद. या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा नवचिंतनासाठी भेद नाही. ज्ञानेश्वर महाराजांना हे कोणी घ्यावं, अत्यंत लहान आहे त्यांनी, अत्यंत मोठा आहे, यारे यारे लहान थोर. आणि म्हणून याला कुठल्या प्रकारचं बंधन नाही हरिस्मरणासाठी. म्हणून काळ वेळ नाम उच्चारिता नाही, बरं याला बंधन नाही, सोपं आहे. म्हणून याचा परिणाम काय? ज्ञानेश्वर याचा परिणाम काय परिणाम आहे? दोन्ही पक्ष पाही उद्धरती. दोघांचा उद्धार होतो, जप करणारा आणि ज्याच्यासाठी केलाय त्याचा, दोघाचाही. कुटुंब कर्त्याचा उद्धार होतो आणि कुटुंबाचाही उद्धार होतो, असा आहे. दोन्ही पक्ष पाही ज्याच्या प्रित्यर्थ घेतो, या परिवार रेणुकर परिवारानं भाऊंच्या प्रित्यर्थ केलेले नामस्मरण आहे, त्यात त्यांनाही लाभ आहे त्याचा, आणि त्यांचा जो जीवात्मा आहे त्यालाही तो ते फल प्राप्त होतं. दोन्ही पक्ष पाही धरते. याचा संतांनी अभ्यास केलाय बरं का, आणि अभ्यास केल्यामुळे ते बोलतात. आता आपला अभ्यास नसल्यामुळे आपण मोहगम मानतो काहीतरी आणि आपल्याला काय होतं, अंदाजे बोलतो आपण. अंदाजे नाही, संतांनी अभ्यास केलाय. या साईडचा अभ्यास केला, त्या साईडचं महत्व माणसाला कळतं. जोपर्यंत ती साईडच माणूस अंगीकारत नाही तोपर्यंत त्याचं महत्व कळत नसतं.
ज्या साईडचा आता उद्या कोर्टात जायचंय आणि जर डॉक्टरकडे आपण गेलो तर डॉक्टर कोर्टात जायचे सांगता काय म्हणजे 2 इंजेक्शन घेऊन जा. त्या साईडचं ज्ञान माझ्याकडे नाही ना, मग त्या साईडचं ज्ञान वकील साहेबांकडे, हा त्यांच्याकडे ज्ञान आहे. आता वकील साहेबांना विचारलं, साहेब माझं जरा कालच्यापासून जरा डोकं दुखतंय, काय सांगता का? ते म्हणतील आत घेऊन जायचं आणि बाहेर काढायचं, हे सांगतो मी तुम्हाला. हे ज्ञान, ही साईड माझी. इंजिनिअरकडे गेलं ते म्हणते प्लॅनिंगची साईड माझ्याकडे आहे, त्या साईडचं ज्ञान माझ्याकडे नाही. प्रत्येक साईट, त्या साईडचा अभ्यासक्रम, त्याची पुस्तकं आणि त्याची पदवी वेगळी जगामध्ये. तशी ही सुद्धा एक साईट आहे, याचा अभ्यासक्रम आहे, याची पुस्तकं आहेत आणि याची सुद्धा पदवी आहे. पण त्या साईडचा अभ्यास न करता त्याच्यावर जर बोललं तर लहान मुलासारखं बोलणं होतं. बालवाडीतला मुलगा उठला आणि म्हणला कॉलेजचा पेपर द्यायला जातो, कधी शक्य होईल? कॉलेजचा पेपर कशासाठी? त्या साईडचा अभ्यास केला तरच कळतं. ज्ञानोबा म्हणतात, तैसा प्रतिपाद्य जो ईश्वरून तो भया लागी गोचरू, सुटीचा निरंतर अभ्यास करणे. श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. अभ्यासाशिवाय त्या गोष्टी कळत नाही. आणि अभ्यास केला म्हणून संत सांगतात, देवाचं, संतांचं, ग्रंथांचं महत्व त्यांनी सांगितलं. अभ्यास केलेली माणसं, आपले 2 राष्ट्रपती अभ्यास केलेले होऊन गेले. डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांची पुस्तकं वाचली की आपल्याला कळतं की आपल्या ग्रंथाचं, धर्माचं काय महिमा आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, आपण रामेश्वरला सप्ताह केला, त्या रामेश्वर सप्ताहात त्यांच्या ग्रंथालयी जाऊन पाहिलं बरं का. अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत आणि त्या ग्रंथाचं महत्व त्यांनीच सांगावं. ते म्हणले गीता ग्रंथ आहे, या ग्रंथातलं अंशात्मक ज्ञान मिळालं मला तर मी शास्त्रज्ञ झालो. या ग्रंथाचं पुरेपूर ज्ञान मिळवतो माणूस परमेश्वर होऊ शकतो. पाटील साहेब होते तुम्ही ग्रंथालय पाहायला? हे कोण सांगते? राष्ट्रपती सांगतात. सर्वोच्च पद आणि वैज्ञानिक, हो, 700चे 700 श्लोक पाठवते त्यांच्या गीता ग्रंथाचे. पूर्ण गीताच मोकदगत होती बरं का. ते त्यांचं म्हणणं आहे का? ते कुठं सांगतात? इकडं म्हणतात हो बोला लोक चंद्राव गेले, तुम्ही लागला पोते वाचायला. अरे वेड्या, तू किती बावळट आहेस? तू मोठ्याल्या माणसाचा आहे की, आणि तू वाचीत झाला. या साईडचा अभ्यासच नाही केला, याच्यावर बोलायला नाही गेला, तू तोंड फोडते ना लोक. सर्वपल्ली राधाकृष्णनचं ग्रंथ पहा. सर्व शास्त्राचा अभ्यास असलेले राष्ट्रपती होऊन गेले. म्हणून ज्या साईडचं ज्ञान आहे त्या साईडवर विशेष माणसाने बोललं पाहिजे. ज्या साईडचं ज्ञान नाही त्या साईडवर बोललंच नाही पाहिजे, पण माणूस बोलतो. हे साधनाचा विचार सांगत होतो मी. हे साधन अत्यंत सोपं आहे, श्रेष्ठ आहे आणि सर्वांना शक्य आहे. सर्व साधनाचं फल देणार आहे आणि दोघांचा उद्धार करणार आहे. म्हणून असं असणार नाम हे सर्व दोष घालवणार आहे. रामकृष्ण नाम, आता म्हणा रामकृष्ण नाम सर्व दोष
आणि कोपरगाव सुरुवातीला झालं, सोनावळी झाली, आता राहिले कोणतं थेरवडी राहिली, देशमुखवाडी थेरवडी. राशीन राहिला अजून. आता हे सगळंच राहू द्या का, आता वेगळेच संपले. मी सरळ अर्थ करतो या अभंगाचा थोडका मोठा. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, सर्व प्रकारचे दोष घालण्याची ताकद रामकृष्ण नामामध्ये आहे. जड जीवांना सुद्धा तारण शक्ती याच्यामध्ये आहे. जड जीवांना तारण्याची, कोणी असो सर्वांना तारण्याची शक्ती या नामचिंतनामध्ये आहे, हरिपाठामध्ये आहे. असंख्य प्रकारचे दोष आहेत. आता किती दोष आहेत? काही कायिक, मानसिक, वाचिक. काही वाचेने घडणार आहेत, काही शरीराकडून घडणार आहेत आणि काही मनाने घडणार आहेत. मनाने घडणार आहेत 3 आहेत, कायीने घडणारे 4 आहेत, वाचिक 4 आहेत. असे दोष आहेत. आता सांगायला वेळ नाही. हे दोष घालवण्याची शक्ती रामकृष्ण नामामध्ये आहे. दोष राहिले तर काय होईल? ते प्रतिबंध करतात. तुम्ही हिताच्या ठिकाणी आडवे येतात, दिसत नाहीत पण परिणाम केल्याशिवाय राहत नाहीत. असं बरंच आहे. पुण्यही दिसत नाही, परिणाम करतात. पाप दिसत नाही, त्याचा परिणाम जाणवा लागतो. दैव दिसत नाही, परिणाम जाणवा लागतो. दुर्दैव दिसत नाही, परिणाम जाणवा लागतो. देव दिसत नाही, परिणाम जाणवा लागतो. बरं का, या सगळ्या परिणामाने पाहिजे गोष्टी. ज्या दिवशी सार असलेल्या जीवेवर भगवंताचं नाम आलं, हरिनाम सारा जीवाया नामाची. कोणत्या दैवताची त्याला उपमा देता येईल? बरोबर म्हणतात. उपमा त्या दैवाची कोणवानी असा असलेला श्रेष्ठ सांग, यथा सांग ज्ञानोबर आहे म्हणतात. हरिपाठ पार पडला असा आहे. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ. यथा सांग झाल्यामुळे त्याचं फळ काय मिळालं? पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. पूर्वजांना वैकुंठामध्ये जाण्याचा मार्ग सोपा झाला असा आहे. सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञानोबर म्हणतात. वैकुंठ आहे, मंत्र आहे, सगळं. भूलोक, भूवरलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक, स्वर्गलोक, वैकुंठ लोक. आणि पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. खालचे 7, आतळ, वितळ, सुतळ, तळातळ, रसातळ आणि महातळ. मग हे कुणी सांगितलं? ग्रंथाने सांगितलं. बरं का, ग्रंथ हे बरोबर सांगतात. आता पंचांगशास्त्र आहे, बरोबर सांगते का नाही? ते म्हणले काय पंचांगशास्त्राचं खरं आहे हो. आणि त्या पंचांगशास्त्र जर खोटं असतं तर चंद्राला ग्रहण त्यावेळेला लागलं नसतं ना. 6 महिने चित्रासही दिले, ग्रहण दिले का नाही? सूर्याचं ग्रहण दिलंय, चंद्राचं ग्रहण दिलंय. आणि पंचांग 65 रुपयाचं पंचांग घरात आहे. आणि पाहिलं तर अंतराळात त्याच दिवशी चंद्राला ग्रहण लागतं का नाही? सेकंदात सुद्धा फरक होत नाही. चित्रासही दिलेलं असतं. हे जर खोटं म्हटलं तिथं ग्रहण लागणार नाही ना. चैत्रात सांगितलं म्हणजे श्रावणात लागेल. जे अर्थी एका सेकंदाचाही फरक होत नाही, त्या अर्थी खोटं म्हणायचं काय कारण आहे का? याच्यात अभ्यास आहे हो. अभ्यास केल्याशिवाय ते कळत नाही. अभ्यास ते समर्थोशी मत्कर्म प्रभो मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिं वाप्स्यसि. आणि म्हणून वैकुंठ आहे, स्वर्ग आहे, सगळं आहे. आता आपलीच बुद्धी अल्प, त्याला काय करणार तुम्ही? आणि असं आहे. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. म्हणून मुखाने हरीस मुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोणा करी. असं हरिस्मरण केलं अगणित पुण्य प्राप्त होतं, ज्ञानोबराय सांगतात. आणि असा हरिपाठ वैकुंठवासी विनायक भाऊंच्या आवडीचं होतं आणि सर्वांचं ते आदराचं स्थान होतं. राशी परिसर आपल्या तालुक्यातून ज्यांचा संबंध, ज्यांचा त्यांना परिचय आला, संबंध आला, तर सर्वांचं आदराचं स्थान म्हणलं भाऊमध्ये. आणि भाऊ आणि प्रमुख माणसं राशींमध्ये जे आहेत, त्या प्रमुख माणसातील एक व्यक्ती म्हणजे विनायक भाऊ होते. आणि त्यांच्याकडून जगदंबा मातेची सेवा घडली आणि परमार्थाची सेवा घडली. हरिपाठ हा आवडीचा विषय त्यांचा होता आणि काकडा भजन आवडीचा विषय होता. त्यांच्या जीवनातील 2 साधना होत्या. आणि म्हणून त्या निमित्ताने त्यांच्या श्राद्धाला, पुण्यस्मरणाला हरिपाठातच आहोत घ्यावा असं मनामध्ये आलं, म्हणून हा अभंग निवडला. याचा सरळ अर्थ झाला. कीर्तनाची मर्यादित वेळ संपली. या ठिकाणी आपण आता सर्व भजनं एकाच वेळी घेऊ आणि फुलं टाकू, फुलाचा अभंग घेऊ, आरती म्हणू. आता
तुम्ही सगळे असलं ना ते वेळ मला वाटते बरं का. असं तयार माणसं आहेत ना सगळी असं आहे बरं का. तयार परवा असाच आनंद मिळाला मला. शहगडच्या पायथ्याला 250 काळकरी होती आणि दातारा पण हे सगळेच होते. गोमकरांना त्यांचे हजारो शिष्य पुण्यात हे दोन्ही वाजवायला होते. त्या दोघांचा सत्कार नगरपालिकेने केला. 2.5 लाख रुपये देऊन दोनदा सत्कार केलेली माणसं आहेत. पुणे महानगरपालिकेला आणि चिंचवड महानगरपालिकेने, पिंपरी चिंचवड हे दोन्ही वाजवायला होते. आता ते म्हणजे काय आता ही काही सामान्य नाहीत. हे जोड असामान्य व्यक्ती या लोकल क्षेत्रातील हे शिक्षक आहेत, संगीतातील सारंग सर शिक्षक आहेत. असे सर्वांच्या समवेत आपली सगळी मंडळी सगळी वारकरी संप्रदायाला पोषकपूरक संगीत चाली मांडणारे आहे असं आहे. आणि म्हणून सर्वांच्या समवेत या ठिकाणी जे चिंतन झाले ते भाऊंच्या चरणी या चिंतनाचं पुण्य समर्पित करू आणि याच ठिकाणी पूर्णवेळ आम्ही भजनं घेऊ आणि नंतर शेवटचा मंदिर ढोपार आम्ही जातो आणि नंतर आरती नंतर कार्यक्रम. आता प्रत्येकाने आपापल्या जागेवरती बसून घ्या. आरती नंतर बोले
तुझ प्रती आहे ते शेतकरी पाय पांडुरंगा या संताची निर्भीची मजले अनेक तुझे पाय देव देवा तुका म्हणे आता उदारत होई पद ठेवे पाय संताची या संताची निर्भीची मजले अनेक तुझे पाय देवा नामदेव तुका सगळ्यांनी आपण खाली बसा.